लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, या सर्वांच्या या महायुती सरकारनं तसं पाहता मातंग समाजासाठी अत्यंत चांगले निर्णय या काळामध्ये घेतलेले आहे। म्हणूनच त्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं वाटेगाव येथील आणि मुंबई चिरागनगर येथील त्यांचं जे निवासस्थान आहे त्याला भरघोस निधी देऊन त्याचं काम करण्याचं, त्याचबरोबर भारतीच्या धर्तीवर आरटीची घोषणा या सरकारने केली आणि पुणे संगमवाडी येथील आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन देखील या महायुती सरकारने केलं। खरं पाहता महायुती सरकार हे मातंग समाजासाठी अत्यंत सकारात्मक आहे। तरी देखील कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून असंतोष होता, परंतु मी ज्या ज्या ठिकाणी या प्रचारादरम्यान आमच्या ग्रामीण भागापर्यंत, सगळ्या गावापर्यंत, या मतदारसंघातील वाड्यावस्तीपर्यंत पोहोचलो तर त्यातून समाजासाठी महायुती सरकार अत्यंत सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे असंच त्या ठिकाणी मला प्रचिती आली। आणि यानंतर सुद्धा माझ्या या उमेदवार या नात्यानं आज मी जो काही या महायुती सरकारचे आपले जे उमेदवार आहेत छत्रपती संभाजीनगरचे माननीय नामदार संदीपानजी भुमरे साहेब यांना बिनशर्त मी पाठिंबा देत असल्याच्या अगोदर मी या ठिकाणी माझ्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं विनंती करेन की आपल्या या समाजासाठी अबकड वर्गवारी आरक्षणाचा विषय या ठिकाणी प्रलंबित आहे। भाषण नको करू, भाषण नाही करता ना। तर या ठिकाणी नंतर मी बोलेल या मुद्द्यावरती। मी या ठिकाणी या महायुती सरकारला मी अपक्ष उमेदवार संदीप दादाराव मानकर या नात्यानं या सरकारसोबत जात असताना आपले लाडके उमेदवार माननीय नामदार संदीपानजी भुमरे साहेबांना या ठिकाणी मी बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे। धन्यवाद। आता एकाच वाक्यात घ्या सर। 25 भाषण नको, सिंगल लाईन। मी लोकसभेचे उमेदवार सौ पंचशीला बाबूलाल जाधव, आपले राजेंद्र भाऊ जंजाळ आणि त्याचबरोबर संजय दादा सोनार यांच्या नेतृत्वाखाली माझा महायुतीच्या आपले जे लोकप्रिय उमेदवार आहेत संदीपान भुमरे सरजी, त्यांना मी माझा निस्वार्थ जाहीर पाठिंबा देऊ करते। आणि मला गर्व वाटतोय की भारताच्या विकासाच्या एका वाटचालीमध्ये मी माझं मत मला मिळालेली मतदान वाया न जाता त्याचा काहीतरी उपयोग एका चांगल्या सरकारच्या निर्मितीसाठी होईल याचा गर्व वाटतो। जास्त काही बोलत नाही। जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। जय श्रीराम। माझं नाव नितीन घुगे आहे, मी अपक्ष उमेदवार होतो। काल मी आपले जे हिंदुत्ववादी प्रकार विचार आहेत आपल्या शिवसेनेचे, बाळासाहेबांच्या हक्काच्या शिवसेनेचे, आणि जी भाजपा आहे आपली आमच्या नरेंद्र मोदी साहेबांची, गोपीनाथ मुंडे साहेबांची, त्या भाजपाचे जे विचार आहेत त्या विचारांना अनुसरून पाठिंबा जाहीर करतोय। आणि आत्ताच अभिनंदन करतो सगळ्यांसमक्ष की संदीपान भुमरे साहेब हे प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद। चला प्रश्न घ्या। वास्तविक केलं ते तू माहिती द्या। नाही प्रेस सुरू प्रेसला उत्तर देतो ना, बोलू ना प्रश्न। तुमचे काही प्रश्न? सकाळी जो प्रकार घडला तर मी शिरसाटजी आम्ही अगदी वेळेवरती जातो पुढं अगोदर काय घडलं काय नाही की मला माहित नाही आणि कोणालाच माहित नाही। मला तर माहितच नाही, मी तुमच्या समोरच तिथे आलो, गाडीतून उतरलो, पण मला एक माहिती घेतली, मला माहिती मिळाली त्यांना जी परमिशन होतं त्यांना 9 वाजेचं होतं। मला एक सांगा, त्यांना परवानगी ती 9 वाजल्यापासून होती आणि आम्ही आलो किती वाजता? 12 वाजता। मग आपल्याला 11ची परवानगी होती,
आणि आम्ही तिथं 12 वाजता आलो, तरी मुद्दाम होऊन क्रांती चौकला 9 वाजल्यापासून तो 12 वाजेपर्यंत थांबले. त्याला लोकच येईना, पण त्याच्यामुळे ती चिडचिड करायला लागली. आणि चिडचिड करून मला एक सांगायचं की चिडचिड करून निवडणूक लढत नसते. आम्ही शांततेत घेतलं, मला सांगा शांततेत घेतलं. तुम्ही बघितलं असेल त्यांची किती लोक होती, त्यांनी जी रॅली काढली ते किती लोक होते, त्याच्यामुळे ते चिडचिड करीत होते. म्हणून मला सांगायचं की आम्ही काही तक्रार वगैरे काही तक्रार देणार नाही आम्ही, कारण आपल्या ही त्यांची संस्कृती आहे. तुम्हाला सांगतो, मला या बाबतीत बोलायचं नाही. मी उत्तर त्यांना 4 तारखेला देईल, जूनला. किती? 4 जूनला. त्यांनी तुम्हाला सांगतो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, देश घडवणारी निवडणूक आहे. हे विकासावर बोलले नाही, हे विकासावर बोलले नाही. त्यांच्याकडे कुठला मुद्दा नाही. खैरेकडे काय मुद्दा आहे मला सांगा बरं तुम्ही विकासाचा. त्याच्यामुळं मला एक सांगायचं की आम्हाला त्या गोष्टीवर बोलायचं नाही. 4 तारखेला आम्ही त्यांना उत्तर देऊ. आता मला त्याच्यासाठी बोलायचं. आवाज बंद करतो माईक दुसरा. आता कोण कोणाला भस्म करत हे 4 तारखेला कळत. काय तुम्हाला खैरे भस्म करतो, त्याच्याकडे पुढे आहे, हे किती दिवस आपण बोललो. आता खैरे सोपतं काय भस्म करीन म्हणून? भस्मासुरच म्हणजे त्याला. राहू, मी एखादी शिवी दिली का? मी एखादा शब्द बोललो का? मी एखादं काही त्याच्याकडे बघितलं का? कारण ही त्यांची संस्कृती, आमची नाही. कारण निवडणूक कशी लढत असते, कारण त्याच्या आता पायाखालची वळू सरकली, तो आता शिव्या म्हणजे भस्म करून टाकी, ही त्याची भाषा आहे. त्याला पराभव तर दिसतोच ना समोर. त्याला पराभव त्याचा अट्टळ आहे, ही सांगायची गरज नाही. आणि त्याच्यामुळे मी सांगितलं, त्याचं प्रत्येक भाषणात सांगतो की त्याचं संतुलन बिघडलेलं आहे. त्याचं अवैध भरायचं हॉस्पिटल आहे, त्याला तिथं ऍडमिट करायला लागणार आहे 4 तारखेला. आता शासकीय करून कोण म्हणे? एक बोलू का, खैरेला हे माहित होतं ना आपल्याला 9 ते 11 परवानगी मिळालेली. मग मला सांगा, खैरेनं हे पालन करायला नको का? 9 ते 11 9ची परवानगी असताना खैरेनं 12 वाजेपर्यंत थांबाव का तिथं? हे तुम्ही सांगा ना. 9 ते 12 वाजेपर्यंत खैरेनं झाली त्याची थांबाव का? ती काही थोडी असते 5-50 जण, ते थांबाव का तिथं? त्यांना त्याची रॅली काढायची, आम्हाला तिथं परवानगी होती 11 वाजेपासून. यापूर्वी 2 वेळा असा प्रकार तिथे घडला. मागे देखील अशाच प्रकारच्या 2ही शिवसेना समोरासमोर आलेल्या होत्या. असं असताना देखील तिथे केवळ 10 कॉन्स्टेबल आणि 1 PI उपस्थित होता. एवढं सगळं माहीत असताना पोलिसांनी एवढी खबरदारी का घेतली नाही आणि तिथे पोलीस बंदोबस्त का पाठवला नाही? आपण पालकमंत्री आहात, आपण या सगळ्या संदर्भात पोलिसांना जाब विचारणार आहात का? माहिती घेतो. मला काय म्हणायचं, माहिती असले असते तर हे प्रकरण वाढलं नसतं. मला काय म्हणायचं, माहिती घेतो. पण जे उमेदवार त्यांनी 20 वर्ष खासदार, 10 वर्ष आमदार राहिले, त्यांनी हे नियम पाळायला नको की आपल्याला परवानगी 9ची, आपण इथं 12 वाजेपर्यंत का थांबतो, हे पाळायला नको का? हे जसं पोलीस ऐकून घ्या, जसं पोलिसाचं काम आहे तसं आमचं बी काम आहे ना. आम्हाला परवानगी किती ते किती दिलेली हे आमचं बी काम आहे. एवढं पोलिसाला दोष देऊन आमचा दोष नाही का त्याच्यात? त्यांचं काम नव्हतं का खैरेचं? नाही, ती माहिती नाही, ती माहिती नंतर घेऊ. खैरेनं तुम्हाला पण शिव्या दिल्या, काही मीडियावाल्याला शिव्या दिल्या. तुम्ही काढा ना, रेकॉर्डिंग घे ना. मीडियावाल्याला शिव्या दिल्या. मीडियावाल्यांनी काय केलं? मीडियावाल्यांनी काय केलं? अरे सवय आहे तर मग असं जमतं का? कोणाला शिव्या देऊन जमतं का?
हा निवडणुकीचा भाग आहे. आणि महाविकास आघाडीचे आले नाही का, उद्धव साहेब आले, आदित्य आले, सुषमा अंधाऱ्या म्हणजे राष्ट्रीय नेत्या आल्या, अजून त्यांचे किती बी आले ना, म्हणजे ते दिसले नाही का. आता या जलीलसाठी ओळशी आली का, फक्त शिवसेनेसाठीच आले का. भाजपचे कोण नाही आले, देवेंद्र फडणवीस आले, त्यांनी मिटिंगा घेतल्या. ऐकून घ्या, मला सांगा, नवनीत राणा आल्या, ऐकून घ्या, हे मंत्री आणि भागवत करा, स्टार प्रचारक आहे मेन डॉक्टर दोघे. मला सांगा, स्थानिक पालक, स्थानिक आपल्याला मंत्री आहे ना, केंद्रीय मंत्री आहे, स्थानिक मंत्री केंद्रीय मंत्री पण बाजूला होते, तिथे पण ते आले, रौसद दानवे आली, रौसद दानवे आली. त्यांच्या तिथे झाल्या ना मोठ्या सभा. अहो त्यांनी, एक मिनिट, तुम्ही त्याच्यात हे जाऊ नका. सगळे भाजपचे जे नेते स्टार प्रचारक ते इथे 24 तास, असं नाही की आले आणि गेले. बघा, निवडणुकीच्या काळामध्ये एक स्ट्रॅटेजी ठरवावी लागते. प्रत्येकाचा वेळ हा महत्वाचा असतो. महाराष्ट्रातली प्रत्येक नेता ह्या संभाजीनगरला आलाच पाहिजे हा काही आग्रह करता येत नाही. म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकजण नेता सांभाळत होता. देवेंद्रजी आले असेल किंवा इतर नेते आले असेल, आम्हाला जिथपर्यंत असलेला टाईम, जेवढा आमच्याकडे असलेला वेळ, त्याच्यामध्ये सर्वांची असलेली ॲडजस्टमेंट आणि उमेदवाराचा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर कसा होईल हा आमचा प्रयत्न होता. म्हणून ज्यांच्या शक्य होईल, ज्या ज्या आमच्या टायमिंगमध्ये बसल्या त्या सभा आम्ही घेतल्यात आणि त्या आमच्या सगळ्या सभा सक्सेस झाल्यात. आम्ही बोंब जास्त मारले नाही, परंतु काम जास्त केलेलं आहे. कालची सभा जर पाहिली असेल तर त्याचं चित्र तुम्ही पाहिलेलं आहे की खाली अर्धी सभा ती खाली गेलेली आहे. आताही आम्हाला जे तयारी जी आम्ही पूर्वतयारी केली होती त्याबद्दल आमचं समाधान आहे. मग सर्वच नेते आले असते तर बरं झालं असतं, ही जरी आमची इच्छा असली तरी आमच्याकडे टाईमचं बंधन होतं. म्हणून कोण आलं कोण गेलं याला न पाहता प्रत्येकाने येऊन आपलं योगदान दिलं एवढं मात्र निश्चित आहे. अनेक तालुक्याचे आता आमदार तिकडे बसलेले आहेत, ते आमदार सुद्धा निरीक्षक भाजपचे आमदार आहेत. त्यांच्याकडे पश्चिम मतदारसंघात ते त्यांचं काम करत होते. गजानन घुगे असतील, असे अनेक जण आपापल्या पद्धतीने काम करत होते. म्हणून याच्यावर आता आम्ही काही जास्त चर्चा करत नाही. आता हे पहिल्यांदा अशी घटना पाणी दिलं का आम्हाला सांगा ना. 2.5 वर्ष सत्तेत होते ते. आता या स्टेजला आलेले आहेत. 1680 कोटीच्या, मला एकच मिनिट बोलू दे, तो विषय आता त्यांनी आणला म्हणून. मला एक गोष्ट सांगा, 2.5 वर्ष सत्तेत होते, नेहमी म्हणायचे मी संभाजीनगरवर प्रेम करतो, आणि 2.5 वर्षात जी पाण्याची योजना 1680 कोटी रुपयाची मंजूर केली, त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झालं, त्या ह्याला एकही रुपया 2.5 वर्षात त्यांनी दिला नाही. काय म्हणतात तेव्हा, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. तर एका अर्थानं पराभवाचं चित्र त्यांच्या नजरेसमोर होतं. त्यांनी तो पराभव मान्य केलाय. एखाद्या माणसाला फ्रस्ट्रेशन तेव्हाच येतो ज्या टायमाला त्याला जिंकायची उमेद नसते, आणि म्हणून त्यांनी जे काही माकडचाळे केले तसे माकडचाळे आम्ही केलेले नाहीत. काही लोक सत्तेचा वापर, फ्रस्ट्रेशन तर फार पूर्वी आलेलं आहे. अहो, एखाद्या पक्षाचा नेता या पद्धतीने बोलतो हे मी पहिल्यांदा ऐकलेलं आहे. मी त्यांच्याबरोबर गेली 38 वर्ष काम केलेलं आहे. म्हणून ही सगळी फ्रस्ट्रेशनची भाषा असते. आणि पराभव दिसू लागला की मग काही कोणत्याही लेवलला जाऊन बोलणं हे एखाद्या नेत्याला शोभत नाही. पण त्या लेवलला ते आले होते, तो त्यांचा भाग आहे. परंतु पुन्हा एकदा सांगतो की सर्वांच्या सहकार्यामुळं, सर्वांच्या जनतेच्या प्रेमामुळं आम्ही संयम राखून सत्तेचा कुठेही गैरवापर न करता, सत्तेचा गैरवापर करून जर काही झालं असतं तर म्हणले असं की यांनी सत्तेचा गैरवापर केला, यांनी असं केलं, त्यांनी त्याला तसं केलं. आम्ही कोणत्याही प्रकारे सकाळच्या घटनेवर गुन्हा दाखल करणार नाहीत. लोकांच्या जे लक्षात येतं, लोक त्याच्यावर निर्णय घ्यायला त्यांच्याकडे 13 तारीख आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आम्ही मनापासून आभार मानतो. तुमचं असं सहकार्य आम्हाला असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. मला एक बोलायचं की आता आचारसंहिता म्हणजे आता
जी आता निवडणुकीचा प्रचाराचा आपल्याला वेळ होता तेव्हा आता 5चा होता, आता 6चा. आता हे बोर्ड वगैरे जे आपले डिजिटल बोर्ड लावलेले हे 6 वाजता उतरले जातील. खैरेच्या शहरात बोर्ड लागलेले, खैरेंनी इतके बोर्ड लावलेले, त्याच्यावर फक्त बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांचा फोटो आहे. खैरेने का नाही शिवाजी महाराजांचा फोटो त्याच्यात टाकला? याच्या आधी कधी झालं होतं का असं की शिवाजी महाराजांचा फोटो टाकला नाही त्यांनी? एकही बॅनरवर त्याच्या मोठमोठ्या एकही याच्यात शिवाजी महाराजांचा फोटो त्याच्यात नाही. हे आपण त्याला विचारलं पाहिजे कशामुळे नाही टाकला. धन्यवाद. तुम्ही विचारलं पाहिजे ना का टाकला नाही. आमचं हे मत आहे. आमचा काय अभ्यास म्हणजे आतापर्यंत टाकत होते, आता काय टाकला नाही हे आम्ही तुम्हाला विचारतो. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्याने आता शिवाजी महाराजांचा सुद्धा त्यांना विसर पडला, हा त्याचा अर्थ होतो. इतर वेळेला महाराजांना वापरणे किंवा महाराजांच्या नावाचा वापर करून घेणे, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देणे, या ज्या बेंबीच्या देठापासून देत होते, आता त्यांना शिवाजी महाराज सुद्धा नकोसे वाटतायत. त्यांनी आता उद्याच्या निवडणुकीमध्ये किंवा पुढच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो जर तुम्ही काढतायत तर तिथं तुम्ही औरंगजेबाचा फोटो लावा आणि प्रचार करा. त्याच्यामुळे त्याला सांगतो तेच सांगायचं ना तुम्ही, म्हणजे हा विषय तुम्ही घेत नाही ना. मी सांगितलं तर क्लिअर केलं. चला चला बस बस ओके. हे माता अपक्ष उमेदवार भरत कदम यांनी सुद्धा महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे साहेब यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बंधूंचं, इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्यांनी आज आणखी बरेचसे अपक्ष उमेदवार आहेत ते आज आणखी महायुतीला पाठिंबा देणार आहे. आता देखील वाटतच ना किती हे मी नाही सांगत, 4 तारखेला सांगून आता हे काय सांगणार आहे. गॅरंटी 100%, गॅरंटी 100%. किती जास्तीत जास्त मताधिक्याने येतो हे तुम्हाला 4 जूनला कळेल. आणि खैरे हा नंबर 3ला राहील एवढं तुम्हाला मी सांगतो. हो.